उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। तो म्हणजे ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मान्यता मिळाली असल्याचं समजतंय। तर जसं की आपल्याला माहिती आहे, लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे आणि त्याच्या 2 दिवस आधी शनिवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक मोठा निर्णय दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी काही आठवड्यांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याच 6 जणांच्या विलीनीकरणाला आता अध्यक्षांनी औपचारिक मान्यता दिली आहे। यामुळे लोकसभेतील शिंदेंच्या शिवसेनेची संख्या 7 वरून थेट 13 वर पोहोचली आहे। तर ठाकरे सेनेकडे आता फक्त 3 खासदार उरलेत। पण या बातमीत जितकं राजकीय नाट्य आहे तितकाच एक कायदेशीर कोपराही आहे, जो बहुतेक बातम्यांमध्ये नीट मांडला गेलेला नाहीये। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण या दोन्ही बाजू व्यवस्थित जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता या विलीनीकरणाला मान्यता कशी मिळाली तर नेमकं घडलं असं, शनिवारी लोकसभा सचिवालयाकडून पार्टी पोझिशन इन लोकसभा हे एक परिपत्रक जारी झालं। त्यात शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे यांच्या नावाखाली आता 13 खासदार असल्याचं नमूद आहे। सोबतच्या 6 खासदारांची नावं अशी आहेत, म्हणजेच संजय हरिभाऊ जाधव, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय उत्तमराव देशमुख आणि नागेश बापूराव पाटील आष्टीकर। आता इथे गंमत म्हणजे याच दिवशी तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनाही स्वतंत्र आसन व्यवस्था मंजूर झाली, पण त्यांच्या NCPI पक्षात विलीनीकरणाचा निर्णय अद्याप प्रलंबितच आहे। त्यामुळे शिंदे गटाचं प्रकरण जितक्या वेगाने निकाली निघालं तितक्याच वेगाने TMCचं प्रकरण अजून लटकलेलंच आहे। त्यामुळे हा फरक स्वतःच अनेक प्रश्न उभे करतोय। बरं, तो वेगळा मुद्दा। मुळात हे 6 खासदार कसे फुटले आणि पक्षानं ते कसं हाताळलं तर तेव्हा म्हणजेच 18 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा नेते अरविंद सावंत आणि प्रतोद अनिल देसाई यांनी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती। या बैठकीला 9 पैकी फक्त 3च खासदार हजर राहिले, ते म्हणजे सावंत, देसाई आणि राजाभाऊ वाजे, आणि उरलेले 6 जण त्यावेळी गैरहजर राहिले। यावर संजय राऊत यांनी लगेचच पत्रकारांसमोर तीव्र प्रतिक्रिया दिली की हा विश्वासघात आहे, फसवणूक आहे, कट आहे असे शब्द वापरत त्यांनी गैरहजर खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची आणि पक्षांतर बंदी कायद्याखाली त्यांना अपात्र ठरवण्यासाठी हालचाल सुरू केल्याचं जाहीर केलं। तर हा लढा संसदेत होईल, कोर्टात होईल आणि रस्त्यावरही होईल असं राऊत त्यावेळी म्हणाले होते। त्यानंतर अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांचीही भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्या। थोडक्यात पक्षानं ही परिस्थिती 2 पातळ्यांवर हाताळली। एक, अंतर्गत कारवाई म्हणजेच नोटीस बजावली, अपात्रतेची मागणी केली आणि 2 अध्यक्षांकडे थेट साकडं घालणं। पण अंतिम निर्णय आज बघितल्याप्रमाणे 6 खासदारांच्या बाजूने गेला असल्याचं दिसतंय। मुळात इथे कायदेशीर बाजू नेमकी काय आहे हा भाग बहुतेक चॅनल्सनी टाळलाय, कारण हा थोडा टेक्निकल आहे। पण व्यवस्थित समजून घेतलं की संपूर्ण चित्र आपल्याला स्पष्ट होईल। तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते भारतीय राज्यघटनेत 1985 साली 52व्या घटनादुरुस्तीने 10वी अनुसूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा आणला गेला। या कायद्याखाली एखादा आमदार किंवा खासदार जर स्वखुशीने आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडतो तर तो अपात्र ठरू शकतो। पण या कायद्यात एक अपवाद आहे, जर मूळ पक्षाचं दुसऱ्या पक्षात खरोखर विलीनीकरण झालं आणि त्या विलीनीकरणाला विधिमंडळ पक्षातल्या किमान 2/3 सदस्यांची संमती असेल तर अशा सदस्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळतं। आता इथे खरा वाद हा आहे की शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी अध्यक्षांसमोर हा मुद्दा स्पष्टपणे मांडला होता की विधिमंडळ पक्षाचा एखादा गट स्वतःहून दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही, मग त्यांच्याकडे 2/3 बहुमत असलं तरीही। तर यावेळी त्यांचं म्हणणं असं आहे की 10व्या अनुसूचीचा मूळ हेतू हा आहे की मूळ पक्ष संघटनेनं दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं। फक्त संसदेतल्या काही सदस्यांनी एकत्र येऊन आम्ही विलीन झालो असं म्हणणं पुरेसं नाही। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा अध्यक्षांचा निर्णय हा ज्युडिशियल रिव्ह्यू कक्षेत येतो। त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी तो सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला जाऊ शकतो।
2023 सालीही महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना ठरवल्यानंतर तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाला होता, ज्यावर कोर्टानं टीका केली पण निर्णय पालटला नाही। त्यामुळे कोर्टाचा रस्ता उपलब्ध असला तरी तो लांबलचक आणि अनिश्चित असतो हे ठाकरे गटाला आधीच माहिती आहे। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आता पुढे काय कारवाई करेल हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।